मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. पण आषाढ महिना हा त्यामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भक्ती, नामस्मरण, जप, दान आणि देवभक्तीला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक घरांमध्ये अशी परंपरा आहे की आषाढ महिना संपण्यापूर्वी काही विशेष पूजा, दीपदान किंवा जप श्रद्धेने केला जातो. आज आपण अशाच एका पारंपरिक श्रद्धेवर आधारित उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. हा उपाय करताना कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता आपल्या मनात श्रद्धा, संयम आणि सकारात्मक भावना असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, मिठाचा दिवा का लावला जातो, कोणत्या दिवशी लावावा, कोणत्या ठिकाणी लावावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि हा उपाय करताना स्वामी समर्थांचा कोणता मंत्र म्हणावा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आषाढ महिना म्हणजे भक्तीचा महिना. याच काळात अनेक भक्त वारी करतात, नामस्मरण करतात आणि ईश्वराशी नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करतात. असे मानले जाते की या काळात केलेली प्रार्थना मनाला शांती देते आणि जीवनात सकारात्मकता वाढवते. आपल्या जीवनात कधीकधी अडचणी येतात. आर्थिक ताण, मानसिक चिंता, घरातील मतभेद किंवा कामातील अडथळे यामुळे मन अस्वस्थ होते. अशा वेळी देवावर श्रद्धा ठेवून प्रार्थना करणे अनेकांना मानसिक आधार देते. भारतीय परंपरेमध्ये मीठ हे केवळ अन्नाचा भाग नाही. अनेक धार्मिक परंपरांमध्ये मीठ स्वच्छता आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच काही ठिकाणी मीठ वापरून दीप लावण्याची किंवा पूजा करण्याची प्रथा आहे. ही परंपरा श्रद्धेवर आधारित आहे. तिचा उद्देश घरातील वातावरण शांत, सकारात्मक आणि भक्तिमय ठेवणे हा आहे. हा उपाय मंगळवारी किंवा शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर करता येतो. त्याआधी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. शक्य असल्यास देवघर स्वच्छ करा. पूजेच्या वेळी मन शांत ठेवा. हा उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य आहे: एक स्वच्छ पितळी किंवा स्टीलचे ताट, जाडसर मीठ आणि मातीचा एक दिवा, शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल, कापसाची वात, हळद, कुंकू आणि काही फुले. आता आपण पाहूया की हा उपाय कसा करायचा. सर्वप्रथम ताटामध्ये जाड मिठाचा थर पसरवा. मिठाच्या मध्यभागी मातीचा दिवा ठेवा. दिव्यामध्ये तूप किंवा तिळाचे तेल घाला. वात ठेवून दिवा प्रज्वलित करा. आता डोळे मिटा. आपल्या कुलदेवी, कुलदैवत आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. मनातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जर वेळ कमी असेल तर किमान 21 वेळा तरी मंत्र म्हणा. यानंतर मनापासून प्रार्थना करा की हे स्वामी समर्थ, मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबात प्रेम, आरोग्य, समाधान आणि सद्बुद्धी राहू दे. आम्हाला प्रामाणिकपणे परिश्रम करण्याची शक्ती द्या आणि संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ द्या. हा उपाय करताना कोणत्या चुका टाळाव्यात ते आता आपण पाहूया. हा उपाय केवळ लोभ किंवा भीतीपोटी करू नका. दिवा जळत असताना त्याला वारंवार हलवू नका. पूजेदरम्यान वाद, राग किंवा नकारात्मक बोलणे टाळा. दुसऱ्याला त्रास देण्याची भावना मनात ठेवू नका. श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेला स्थान देऊ नका. हा उपाय केल्यानंतर काय करायचे आहे? दिवा पूर्ण जळू द्या. दुसऱ्या दिवशी ते मीठ झाडांच्या मुळाशी किंवा पाण्यामध्ये विसर्जित करा. ते मीठ पुन्हा वापरू नका. स्वामी समर्थ नेहमी भक्तांना धैर्य देतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा एका वाक्यात जीवनाचा मोठा संदेश आहे. श्रद्धा ठेवा, प्रामाणिकपणे काम करा, सत्कर्म करा, गरजूंना मदत करा, नियमित नामस्मरण करा. यामुळे मनात सकारात्मकता वाढते आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ मिळते.
मित्रांनो, आज आपण आषाढ महिना संपण्यापूर्वी श्रद्धेने केला जाणारा मिठाच्या दिव्याचा पारंपरिक उपाय जाणून घेतला. पुन्हा एकदा सांगते, कोणताही धार्मिक उपाय हा श्रद्धा, प्रार्थना आणि सत्कर्म यांची जागा घेऊ शकत नाही. आपल्या जीवनात यश, समाधान आणि प्रगती मिळवण्यासाठी देवावरील विश्वासाबरोबरच प्रामाणिक परिश्रम, चांगले विचार आणि योग्य कर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तो पूर्ण भक्तिभावाने करा. कोणाच्याही वाईटाची इच्छा मनात ठेवू नका. आपल्या कुलदेवी, कुलदैवत आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी नम्रपणे प्रार्थना करा. आपल्या कुटुंबासाठी आरोग्य, सुख, शांती, समाधान आणि योग्य मार्गदर्शन मागा, कारण देव नेहमी आपल्या भक्तांचे कल्याण करतो. पण योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थाचा एक संदेश आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर आपल्या आयुष्यात जगण्यासाठी आहेत. संकट कितीही मोठं असो, परिस्थिती कितीही कठीण असो, जर श्रद्धा आणि धैर्य कायम ठेवले तर परमेश्वर योग्य मार्ग नक्की दाखवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशीच स्वामी समर्थांची माहिती, पारंपरिक पूजाविधी, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि भक्तिमय कथा नियमित पाहायच्या असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळे आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि स्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित ही माहिती कोणाच्या तरी श्रद्धेला बळ देईल. आणि आता कमेंटमध्ये भक्तिभावाने एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची प्रार्थना, तुमचा अनुभव किंवा तुमचे प्रश्नही कमेंटमध्ये लिहू शकता. आम्ही ते नक्की वाचू आणि शक्य तितके उत्तर देण्याचा प्रयत्न करू. चला, शेवटी सर्वजण मिळून श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. हे स्वामी महाराज, आमच्या सर्व भक्तांवर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि सद्बुद्धी नांदो. प्रत्येकाला प्रामाणिकपणे परिश्रम करण्याची शक्ती द्या. आमच्या हातून सदैव चांगली कर्मे घडू दे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो.